जय श्रीराम. हा माझा पहिला ब्लॉग बनवायचा मुद्दा असा की माझे यूट्यूबला आहेत 7,000हून अधिक सबस्क्रायबर. तर त्यांना कंटेंट पाहिजे काहीतरी रोज. सो त्यासाठी मी हा ब्लॉग तयार करतोय. आता इथून पुढे ब्लॉग येत राहतील माझे. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन ऑलवर करून ठेवा. असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी मला सबस्क्राईब करून ठेवा. बाकी आता मी आज आलो विठ्ठलवाडीच्या मंदिरात. तिथं आमचा कार्यक्रम असतो स्वामी समर्थांचा. चाललोय आता मंदिरात. माझ्यासोबत आहे अथर्व. जय श्रीराम. तुम्हाला मंदिरात गेल्यावर दाखवतो कार्यक्रम कसा असतंय कसा नाही ते. बघत राहा शेवटपर्यंत ब्लॉग. माझ्या मागे जे तुम्ही मंदिर बघताय ते आहे महादेवाचं मंदिर, जे की, आणि तिकडं आहे विठ्ठलवाडीचं मंदिर. दिसणार नाही तुम्हाला, झाड आहेत आता इथं. हे आहे महादेवाचं मंदिर आणि इथं आहे एवढी मोठी नदी. दिसणार नाही तुम्हाला, असं दाखवू झाडामुळं. ही नदी आहे. हा आता व्ह्यू दिसतो इथून. आता चाललोय कार्यक्रमात. कार्यक्रम चालू होईल. आज कीर्तन असणार आहे तिथं. ते तुम्हाला कीर्तन दाखवतो मी, कसं काय असतंय कीर्तन ते बघत राहा. बघा गाईस, मंदिराच्या बाहेर एक गणपती बाप्पाची छानशी अशी एक मोठी मूर्ती आहे. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मूर्ती आहे मंदिराच्या बाहेर. रात्री बरं सांगितलं मायला आलं तुम्ही. हाय कर हाय हाय कर हाय कर हाय कर असं हाय कर. हाय मोबाईलला हाय करा. हाय गाईज, आलेलो आहे मी मंदिरात. आता तुम्हाला हे सगळं मंदिर दाखवतो मी आतून. विठ्ठलाची मूर्ती, ते सगळं स्वामींची मूर्ती दाखवतो. स्वामींचा कार्यक्रम दाखवतो कसा असतो ते. कीर्तन दाखवतो. कीर्तन चालू झालेलं आहे आता. आम्ही यायच्या 5 मिनिटं आधी. तर ते दाखवतो तुम्हाला. हे बघा गाईज, या प्रकारे मंदिर. हा आहे मंदिराचा गाभारा, जिथून आपण प्रदक्षिणा घेतो. दशमस्कंद अध्याय 13 हा काल्याचा अध्याय आहे. काल्याचा एक सुंदर श्लोक आहे. तो श्लोक सांगून सर्वांना काल्याचा प्रसाद देण्यात येईल. महाराजांच्या समोर नैवेद्य अर्पण करण्यात आलेला आहे. त्यानंतर आरती आणि महाप्रसाद रोजच्या प्रमाणे लाईनीमध्ये व्यवस्थित सर्वांनी महाप्रसाद घ्यायचा. दिनांक 1 तारखेपासून 8 दिवसापर्यंत स्वामी महाराजांच्या कृपेनं श्री स्वामी समर्थानंद गौरव ट्रस्ट पुणे असतो. तू काही विचित्र लोक आनंद करायचा म्हणून त्यांनी तो मसूर जो हातात घेतला होता तो काल असा घेतला. एका मुलाजवळ न्यावा. काय शेंगुडे नाकाला मागून घेऊन काय दुसऱ्याचे काही नसतं, पण ते आनंद वेगळा. त्याच्या तोंडात घालायचं की त्याच्यात अरे काय ध्यान आहे रे, सगळं तोंड आहे पत्ती सगळं असं करत मजा करताना हसाने हसत हमामा तोऱ्या हमामा रे हुम्मरी पहाटे गहमामा रे असे अनेक खेळ. आत्ताचे जे सगळे खेळ आहेत हे भगवंताने चालू केलेले. क्रिकेट नावाचा आत्ता सुरू झालेला जो खेळ आत्ताच म्हणायला हरकत नाही, त्याला पहिलं नाव चेंडू फळी. भगवंतानी खेळली होती. उगीच भुका लागत नव्हत्या. आम्ही घरातल्या घरातच चेंडू फळी खेळतो. तिथल्या तिथे या भिंतीपासून या भिंतीपर्यंत असा व्यायाम होणार. भगवंतानी व्यायाम केले. रगोली, चिरोगुडी, काय म्हणतात चेंडू फळी, अशा अनेक हुतुतू
म्हणून म्हणलं हनुमानात अशा अनेक खेळ भगवंताने दुपारपर्यंत करायचे, पोरांना दमवायचे की बरोबर जेवतात. चांगली भूकही लागते व्यायामामुळे, शरीर तंदुरुस्त चांगलं राहतं. नाहीतर खायचं झोपायचं, खायचं झोपायचं एवढंच काम होतं. आणि अशा पद्धतीने भगवंताने काला भरवला. हे देवांना काही मिळू दिला नाही. या देवांनी विचार केला काय करावं, आपल्याला काला मिळाला पाहिजे. यांनी माशाची रूप घेतली, यमुनेत गेले. निदान असं मिळू दिलं नाही. पोरं जेव्हा हात धुतील त्या हाताला लागलेली काही शीत ही तरी आम्हाला मिळतील. भगवान त्याच्या पुढचे. मुलांना सांगितलं काल सगळं जेवण झाल्यानंतर हात कोणीही घ्यायचे नाही. देवा काय काढतो कृष्ण, काही काढतो म्हणले. अशाच हात घेऊन जायचं का दिवसभर आहे? काही नाही, घोंगडीला पुसून नाही. पण देवाला बोललं कारण ते फक्त मरते लोकांचा हा इथे आहे, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. अशा रीतीने हा कालाचा सर्वांना वाटप होईल. या ठिकाणी हरिभक्त परायण वेदशास्त्र कार्यकर महाराज या ठिकाणी विनंतीला मान देऊ लागले. आमचं फोनवरच बोलणं झालं होतं. आता आहे स्वामींची आरती, ती आरती तुम्हाला दाखवतो. तर काही आत्ताच आरती झाली. आता वेळ ती महाप्रसादाची. महाप्रसादाला खूप गर्दी आहे, त्यामुळे जरा आम्ही बाहेर आलो. तुम्हाला दाखवतो महाप्रसाद कसा असतो, काय काय. गाईच झालंय आता जेवण. आता निघालो आम्ही घरी. तर गाईच अशा प्रकारे आम्ही आलेलो आता घरी. आता वर जातो, फ्रेश वगैरे होतो, ब्लॉग एडिट करतो आणि टाकतो रात्री 7 वाजता आपल्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. बाकी भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.